नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासोबत अशा काही किचन टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे जेणेकरून तुमची अवघड कामे खूप सोपी होतील। तर कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। टिप नंबर पहिली तीही यासाठी की जर तुम्ही पातेल्यामध्ये अंडी उकडण्यासाठी टाकत असणार तर बऱ्याचदा ही अंडी ना फुटतात। मग ती अंडी फुटू नये म्हणून त्यासाठीच एक जबरदस्त दोन ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पहिली ट्रिक म्हणजे जे काही आपलं व्हिनेगर असतं ते व्हिनेगर जे आपल्याला इकडे 1 ते 2 टेबलस्पून या पाण्यामध्ये टाकायचे आहेत, म्हणजे करून काय होईल की जे काही अंड फुटलेलं आहे ते सुद्धा त्याच्यातलं मटेरियल बिलकुल बाहेर येणार नाही आणि जे साफ पाणी तुम्ही टाकले अंडी शिजण्यासाठी ते पाणी अगदी तसं आणि तसं राहील आणि एकही अंडी फुटणार नाही। दुसरी टिप म्हणजे यामध्ये तुम्हाला व्हिनेगर नसेल टाकायचं तर मीठ टाकायचं। तुम्ही बघू शकता उकळी आली आहे तरी सुद्धा अंड फुटलेलं नाहीये। अगदी अंड्याला थोडासा हे असेल आणि फुटण्याची शक्यता असेल तरी सुद्धा व्हिनेगरने आणि मिठाने अंडी फुटत नाही। दोन्हीपैकी एक तुम्ही काहीही वापरू शकता। चला टिप नंबर दुसरी, सिल्वर ज्वेलरी क्लीन कशी करायची यासाठीची एक जबरदस्त टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुमच्याकडे जर चांदीचा ग्लास, प्लेट किंवा मग चांदीची ज्वेलरी असेल ती घरच्या घरी तुम्ही एकदम सोप्या मेथडने क्लीन करू शकता। तीही कशी चला तुमच्यासोबत शेअर करते। तुम्हाला काय करायचं आहे, जेवढी ज्वेलरी तुम्हाला इकडे क्लीन करायची आहे तेवढं इकडे पितांबरीची पावडर घ्यायची आहे। जे आपण तांब पितळ स्वच्छ करण्यासाठी जी पावडर वापरतो त्या पावडरचाच तुम्हाला इकडे वापर करायचा आहे। मला फक्त एक चेन साफ करायची म्हणून मी अगदी थोडीशी घेतली आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकत आहोत डिशवॉश लिक्विड। डिशवॉश लिक्विड ऐवजी तुम्ही इकडे लिंबाचा रस थोडासा टाकू शकता किंवा पाण्याने सुद्धा हे थोडंसं डायल्यूट करून पेस्ट बनवली तरीही चालणार आहे। आता आपल्याला पुन्हा ते डिशवॉश लिक्विड किंवा साबणाचा वापर करून ते धुवावं लागेल म्हणून मी डिशवॉश लिक्विडचाच वापर केला आहे। आता जी काही सिल्वर ज्वेलरी तुमच्याकडे आहे अशा पद्धतीने जुना टूथब्रश तुम्हाला इकडे घ्यायचा आहे आणि त्याने हे सिल्वर ज्वेलरी व्यवस्थितरित्या स्वच्छ करायची आहे। बऱ्याचदा ह्या काही चेन असतात ना त्यामध्ये भरपूर अशी डिझाईन असते तर ही क्लीन होण्यासाठी थोडासा टाइम घेते, कारण या डिझाईनमध्ये ना अगदी काळपट असा मळ साचून बसलेला असतो। तो निघण्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीने जुन्या टूथब्रशचा वापर करायचा आहे। तुम्ही बघणार तुम्ही जर बाहेर पॉलिश करण्यासाठी किंवा क्लीन करण्यासाठी सिल्वर ज्वेलरी देत असणार तर भरपूर पैसे सुद्धा ते घेत असणार। पैशांची सुद्धा बचत होईल आणि एकच पावडर आणून तुम्ही सगळ्या प्रकारचे कॉपर, ब्रास तर क्लीन करू शकता, स्टील, ॲल्युमिनियम सुद्धा क्लीन करू शकता, पण त्यासोबत सिल्वर ज्वेलरी सुद्धा याने खूप छान पद्धतीने क्लीन निघते। मी कोणतीही क्लिप इकडे कट करत नाहीये, तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ निघाली आहे। पण बऱ्याचदा आपण एकदा हे पाण्यामध्ये बुडल्यानंतर पुन्हा एकदा जी काही डिझाईन आहे त्यामधून पुन्हा हात फिरवून घ्यायचा, जेणेकरून जी काही थोडी मोठी जर काही राहिलं असेल त्या डिझाईनमध्ये घाण काळपटपणा तर तो निघण्यास खूप खूप मदत होते। तुम्ही एक अजून गोष्ट करू शकता, जर तुमची ज्वेलरी फार घाण झाली असेल तर ही पेस्ट लावून अगदी 2 मिनिटं ठेवायचं आहे, सुकू द्यायची नाही आहे फक्त, आणि मग क्लीन करायची आहे। जबरदस्त रिझल्ट येतो, एकदा नक्की ट्राय करून बघा। तुमची सिल्वर ज्वेलरी किंवा भांडे तुमच्याकडे असेल ते तुम्ही याने स्वच्छ एकदा नक्की करा। पाण्यामधून स्वच्छ केल्यानंतर 1 ते 2 पाण्याने पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्या आणि त्यानंतर रिझल्ट तुम्ही बघू शकता की ती स्वच्छ अशी आपली ही काही चांदीची चेन आहे ती निघालेली आहे। चांदीची ज्वेलरी अशा पद्धतीने एकदा नक्की स्वच्छ करून बघा। मंडळी नंतरची टिप बघूयात। अहो हिवाळा सुरू झालाय त्यामुळे ना ओला कांदा मार्केटमध्ये यायला लागलाय। आता आपण असा ओला कांदा घेतला, नवीन कांदा घेतला तर काय होतं ना, हा लवकर सडतो आणि आता ना भाव आमच्या इकडे सध्या बघायला गेलं तर फार हाय आहे। तुमच्या इकडे काय कांद्याचे भाव आहे कमेंट करून नक्की सांगा। सो आमच्या इकडे 100 रुपये किलो असा कांदा चालू आहे आणि कांदा आपण जास्तही आणू शकत नाही, तो सडतो म्हणून। मग अशा वेळेस जर तुम्ही जास्त प्रमाणात कांदा आणून ठेवला असेल आणि तो सडू नये म्हणून एक छोटीशी टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पहिली गोष्ट तर कांदा हा अशा हवेशीर अशा बास्केटमध्येच ठेवायचा जेणेकरून हवा खेळती राहील। त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे न्यूजपेपर। न्यूजपेपरचे ना बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे, अगदी अति बारीक नको, पण अशा पद्धतीने थोडेसे जाडसर असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। आणि हे जे काही आपण कागदाचे तुकडे करून घेतले न्यूजपेपरचे ते आपल्याला कांद्यामध्ये ठेवायचं। जर यामध्ये मॉइश्चर क्रिएटच झालं तर मग ते मॉइश्चर हे कांद्यामधले जे आपण पेपर टाकले ते ट्रॅप करून घेतं आणि आपला जो कांदा आहे, जो नवीन कांदा आहे, तो बिलकुल सडत नाही। आणि शक्यतोवर एक अजून गोष्ट तुम्हाला सांगेल, जेवढा तुम्हाला हप्ताभरासाठी 15 दिवसासाठी कांदा लागणार आहे, आता नवीन कांदा आला आहे त्यामुळे तेवढाच आणावा, जेणेकरून आपले पैसे सुद्धा जाणार नाही आणि पुन्हा जो कांदा आहे आपण जास्त क्वांटिटीमध्ये आणला तर तो कांदा सडतो सुद्धा, सो ते सुद्धा पैशाची बचत होईल। आणि अशा पद्धतीने ही जी काही बास्केट आहे ही हवं तर तुम्ही गॅलरीमध्ये किंवा जिथे हवा चांगली खेळती राहते ना तिथेच ठेवावी, म्हणजे लसूण सुद्धा खराब होत नाही आणि कांदा सुद्धा खराब होत नाही। ही टिप एकदा नक्की ट्राय करून बघा। मंडळी नंतरची टिप बघूयात। बऱ्याचदा काय होतं की आपले जे काही चाकू आहेत ना ते आपण अगदी वापरल्यानंतर काही दिवसांनी त्याची जी काही धार आहे ना ती निघून जाते। मग अशा वेळेस आता आपल्याकडे ह्या पंत्या आहेतच ना, तर ह्या पंत्यांची जी काही खालची बाजू आहे
त्यावरती आपल्याला हे जे काही चाकू आहे तो अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे। तुम्ही बघणार की जी काही धार असते ना ती अगदी चाकूला पहिल्यासारखी आलेली असणार आहे। तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की आजमावून बघा आणि पंत्या आपल्याकडे आहेच ना, तर नव्या जर पंत्या असेल तर त्या अवश्य वापरा। आणि जर तुम्हाला पंत्यांचा वापर करायचा नसेल किंवा पंत्याची खालची बाजू ही एकदम सॉफ्ट असेल, मग अशा वेळेस जो काही दगड असतो दगडावरती तुम्हाला ते घर्षण करायचं आहे। चाकूच नाही तर कैची जी असतात त्यांना सुद्धा तुम्ही याच पद्धतीने धार आणू शकता। सो तुम्हाला ही ट्रिक पहिली माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा। पहिले काय व्हायचं की चाकू कैचींना धार देण्यासाठी अगदी गावाईच्यामध्ये ना माणूस फिरायचा आणि त्याच्याकडूनच आपण लावून घ्यायचो, पण आजकाल जे आहे शहरामध्ये आपण राहतोय तर शक्यतो ते भेटत नाही। सो अशा पद्धतीने घरेलू टिप्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता। चला मंडळी, नंतरची टिप बघूया। आपल्याला काय करायची, अशी मोठीशी गाळणी घ्यायची आहे। आता हिचा वापर आपण कशासाठी करणार आहोत चला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हिवाळा सुरू झाला त्यामुळे फ्रुट्स भरपूर प्रमाणात मिळतात। आता इकडे सीताफळ कसं पद्धतीने त्याचा गर काढायचा एकदम सोप्या पद्धतीने ते तुम्हाला सांगत आहे। आता मी एवढे सीताफळ आणले पण एक सुद्धा सीताफळ चांगलं निघालं नाही, पण मला हा हॅक तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून मी ह्या सीताफळचा वापर करत आहे। तर इकडे काय करायचं, आपल्याला गाळणीवरती सीताफळ अशा पद्धतीने घासून घ्यायचं। अलगदरित्या त्या सालपट वरचा जो काही गर असतो तो पूर्ण या गाळणीवरती येत जातो आणि अशा पद्धतीने जे काही साल आहे सीताफळाचं ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघणार की जो काही बी आहे त्याच्यावरती आता भरपूर गर आहे। आता आपल्याला एकतर चमच्याच्या मदतीने किंवा मग हाताने व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला घासणीवरती घासून घ्यायचं आहे। घासणी म्हणजे काय, गाळणीवरती। नंतर काय होईल की या ज्या काही बिया आहे त्याच्यावरचा गर पूर्ण निघून जाईल आणि ह्या बिया तुम्ही अलगदरित्या बाजूला करू शकता। लहान मुलांना तुम्ही सीताफळ खाण्यासाठी जर त्यांना व्यवस्थितरित्या खाता येत नसेल तर अशा पद्धतीने गर काढून देऊ शकता। त्याचबरोबर मिक्सरचा कशा पद्धतीने वापर करून तुम्ही गर काढू शकता याआधी आपण शेअर केला व्हिडिओची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल। तुम्हाला एखाद्या रेसिपीमध्ये जर सीताफळाचं गर हवं असेल तरी सुद्धा तुम्ही याच पद्धतीने नक्की एकदा गर काढून बघा। तुम्ही बघू शकता एकच संद असं जे आहे त्या सीताफळाचा गर निघतो आणि अशा पद्धतीने तुम्ही लहान मुलांना हा सीताफळाचा गर किंवा एखाद्या रेसिपीमध्ये नक्की याचा वापर करू शकता। सो गाळणीची ही ट्रिक तुम्हाला माहिती होती का? मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही बघू शकता सीताफळाचा किती छान गर निघालेला आहे। चला, बऱ्याचदा काय होतं आपले जे मिक्सरचे भांडे असताना त्याचे जे काही पाते असतात त्याची ना धार ही बऱ्यापैकी जी आहे ती जसं जसं आपण वापर करतो तसं तसं त्याची धार कमी होत राहते। मग अशा वेळेस काय करायचं, जुना एखादी पंती फुटली वगैरे असेल ना तिचे एकदम बारीक तुकडे करायचे, याहूनही बारीक तुकडे करायचे आणि नंतर मिक्सरला 2 ते 3 पल्स करायचे। असं केल्याने जी काही ब्लेड असतात ना मिक्सरच्या भांड्याच्या त्या पुन्हाशा जे आहे त्याची धार परत येते। चला, सगळ्यात शेवटची टिप बघूयात। तुमच्याकडे जर लोखंडाची भांडे असेल आणि तुम्ही रोजच्या वापरामध्ये लोखंडाच्या भांड्याचा वापर करत असणार तर ते व्यवस्थितरित्या कसे जे आहे तुम्हाला मेंटेन करायचे त्याची ही टिप तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि आजकाल आपण खरंच लोखंडाची भांडे तर नक्कीच वापरली पाहिजे। त्याला गंज नको लागायला म्हणून काय करायचं, जेव्हा ही लोखंडाची भांडी तुम्ही धुता ती सगळ्यात पहिले धुतल्या तुम्हाला आधी अशा पद्धतीने कोरडी करून घ्यायची आहे आणि नंतर त्याला ऑइलिंग द्यायचं आहे। तर माझ्याकडे आहे हे इंडस व्हॅलीचे शीट आयर्नचे भांडे। तर तुम्हाला जर हे हवे असतील तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे आणि तुम्ही जर प्राजक्ता हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा 12% डिस्काउंट मिळणार आहे। त्याचबरोबर मी प्रोडक्ट जो आहे टॅग सुद्धा केलेला आहे, तुम्हाला जर डायरेक्टली तिथून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। खूप छान पद्धतीचे आहेत, क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि आजकाल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच लोखंडाच्या भांड्याचा वापर केलाच पाहिजे, त्यामुळे आपल्याला शरीरामध्ये आयर्न सुद्धा जातं। आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। बाय।